गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसे मतदार आणि सर्वसामान्यांना आकर्षित करण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत। मात्र या सगळ्यात सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करणारा एक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये एका माणसानं चक्क सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध करत सरकारच्या नावानं अंत्यविधी पार पाडले आहेत। राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। पुढ रे, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। ही मडकी आहेत आम्ही फोडतोय सरकाराच्या नावान। कित्याक सरकार अपयशी ठरलेले हा आणि आमच्या भुरगेपणांक सेफ्टी ना। या रस्त्यांची परिस्थिती पळया, हे आम्ही बघूंक शकना। हे प्रमोद सावंताचे सरकार कांयच कामाचे ना। लोकांच्या दारार वयता तो, पण लोकांक जे फॅसिलिटीज मेळोंक जाय ते मेळोंक ना। आयज अक्षरशः गरीबाचो हेणे जीव विटोवन खाल्ला। ही मडकी आम्ही सरकाराच्या नावान फोडटा, कित्याक हे इनकॉम्पिटंट सरकार हेंच्यांनी एनवायरमेंटाची वाट लायल्या आणि आमचे रक्त पिला ह्या सरकारान। आम्ही आयज सरकारच्या मुटले सुद्धा थेता हे पळय सरकाराच्या नावान 9 मुटली थेयले आम्ही। 9 मुटली 3 4 5 6 7 8 9 ओके। ही 9 मुटली थेयले आम्ही सरकाराच्या नावान। कितें आनी तेचेर आमी हो कोळसो, हो अदानीचो कोळसो जो हे लोकांक आमकां खावयतात। सरकार अदानीचो कोळसो आमकां लोकांक खावयता, तुमच्या पिंडाचेर घालता हो पळय। हो पिंडाचेर तुमच्या आमी कोळसो घातलो। कितें हो खाया आतां वयर वचा आनी देवा कडेन कितें रे। आणि हे रक्त जे 4000 लोकांचे रक्त पिल्यात न्हू तुमी, तुमकां रक्ताची आशा आहा मरे। हे रक्त आमी घालता हे पिंडाचेर। हे पळय हे रक्त पिंडाचेर घालता सारकें। पळय हे पिंड रक्त घातला हे पिंडाचेर। कितें हे सरकाराक एक गिफ्ट। हे सामान्य मनीस आयज गोंयकार फोंडान पडलेलो आहा, हे करपाक भाग पडला तुमी आमकां। कित्याक आयज ज्या पद्दतीन आमी जगतात न्हू, तुमी 40सूय सुखी आहा, आमी दुखी आहा। आयज ह्या सरकाराचो निषेध करता आमी, तुमकां रक्ताचे पिंड दिल्लेले आहा। हे पळय रक्ताचे पिंड ओके। मागता गोंयकारां कडेन हेचेर तरी इतली परिस्थिती आयज येयल्या जाणून घेया आणि हांकां 2022 हेंची जागा दाखया। देव बरें करूं। ऑनलाईन हे सगळं टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला 2 ते 3 मिनिटं लांबच्या गोष्टी पाहाव्यात। तसंच पापण्यांची उघडझाप करावी। दिवसातून किमान 5 ते 6 वेळा डोळ्यावर पाणी शिंपडावं। स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवावा। शक्यतो अँटी ग्लेअर स्क्रीन वापरावी। यासोबतच पुरेशी झोप आणि खाण्यापिण्याची काळजी घेतल्यास डोळे नीटनेटके राहतील आणि त्यांचं आयुष्य आणखी वाढेल।